वर्ष होती. मग आता काय करणार त्या काळामध्ये? शेती करत होता आम्ही दोघं पण. मग कुठंतरी मुलांना घडवण्याचं हे माझं स्वप्न होतं. 2008 मध्ये मी सरळ सेवेतून बीड जिल्हा परिषद मध्ये कनिष्ठ सहाय्यक ह्या पदावर कार्यरत झाले. आज मी सिनियर क्लार्क म्हणून शिक्षण विभागामध्ये पेन्शनचे जे शिक्षक असतात, विस्तार अधिकारी असो, कनिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक यांचा पेन्शनचा जो विषय आहे तो मी आज हाताळत आहे. आणि माझी मुलगी आज BAMS करून MD आयुर्वेदाचार्य म्हणून आज पुण्यामध्ये विमाननगर येथे हॉस्पिटलची ओपनिंग केलेली आहे मी 12 जानेवारीला. आणि माझे मी बऱ्याच जणांना आमंत्रित केलं होतं माझ्या विद्यार्थी मित्रांना, तर ते माझ्या उद्घाटनाला पण आपला विजू होता. बरेच पुण्यामध्ये जे कार्यरत आहेत आपले विद्यार्थी ते माझ्या मुलीच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला तिथं आले होते. आणि माझा मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये सेकंड ऑफिसर म्हणून आज परदेशामध्ये कार्यरत आहे. आज तो क्लास 2 ह्या पदावर कार्यरत आहे. मला अभिमान आहे. आज 72 देश माझा मुलगा फिरून आलेला आहे. बस माझे एवढे 2 शब्द बोलते. आणि हे सगळं करत असताना माझ्या वर्गातल्या वर्गमित्रांनी पण खूप सहकार्य केलेलं आहे. आणि त्यात हे असं झालं असताना मला कराड सरांची पाठीमागे भेट झाली होती, पाटील सरांची पण भेट झाली होती. माझे मिस्टर 4 मध्ये माझी त्यांची भेट झाली लातूरमध्ये. सरांना म्हटलं सर असं असं झालंय, काय करू? सर म्हणले धीर धर, काही करू नको, तुझं अगदी व्यवस्थित होईल. 4 वर्ष मी अनाथ आश्रमात काढले 2 मुलांना घेऊन. माझ्या या नोकरीमध्ये सहकार्य MB कांबळे त्यांनी पण मला सहकार्य केलेलं आहे. त्याचे पण मी सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानते. मला स्टेज डेअरिंग